हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। दलित हत्याकांडच्या निषेधार्थ ठाण्यात रिपाईंचा मोर्चा। अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील दलित हत्याकांडचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असताना या हत्याकांडच्या निषेधार्थ ठाण्यातही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। जाधव कुटुंबियातील तिघांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत टाकण्यात आले। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नसल्याने दलित समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। जाधव कुटुंबियांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फासावर लटकवण्यात यावे, तसेच नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली। कल्याणमध्येही आरपीआयच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या बसवर दगडफेक केली। फटाक्यांमुळे डोंबिवलीत दुकानांना लागली आग। डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या अतुल फटाके मार्ट या फटाक्यांच्या दुकानाला आज सकाळी 11:15च्या सुमारास अचानक आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। स्टेशन लगतच्या परिसरात भीषण आग लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। 52 चाळ गणेश नगर मध्ये स्वच्छता अभियान। केडीएमसी व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रभाग क्रमांक 64 52 चाळ गणेश नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानात गणेश चौकातील परिसराची साफसफाई करण्यात आली। तसेच श्रीधर म्हात्रे रोज गार्डन, रागाई मंदिर, शाळा, चर्च परिसरातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानात नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांच्यासह विभाग प्रमुख सोपान पाटील, उपविभाग प्रमुख तुषार शिंदे, अनिल वशाळकर, शाखा प्रमुख चंद्रकांत महाजन, महिला आघाडीच्या अस्मिता खानविलकर, प्रतिभा नारखेडे, सरला फेगडे इत्यादी महिलाही उपस्थित होत्या। वार्ड क्रमांक 64च्या वतीने आणि त्रिमूर्ती सोसायटीतील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांच्या वतीने, आमच्या महिलाच्या वतीने आम्ही माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली असून, कारण की आता बघितलं मुंबईमध्ये डेंग्यूची साथ जास्तीत जास्त झाल्यामुळे माझ्या प्रभागापासूनच मी असं मनात धरला का नागरिकांच्या चांगल्या सोयीसाठी आपण चांगला कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू। आणि तो त्या प्रयत्नामध्ये मला सर्व नागरिकांनी चांगला स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे आणि सर्व त्रिमूर्ती सोसायटीतील सर्व माझे ज्येष्ठ नागरिक खरोखर आनंद होतो का रोजच असं वाटतं का आपण स्वच्छ माझा प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत नाही। खरं नेहमीच मी प्रयत्न करीन असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो। जसं माझ्या प्रभागामध्ये मी जे स्वच्छता मोहीम सुरुवात केली असून तसे प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येकाच्या प्रभागामध्ये आणि प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक नागरिकांनी ज्याच्या मोठ्या मोठ्या सोसायट्या असतील, जिथे जिथे कुंड्या असतील, त्यांनी तिथे स्वतः उतरून तिथे जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपलं बचाव कसा होईल, आपल्या मुलाबाळांना डेंग्यूपासून कसा वाचता असं सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांना आवाहन करतो। तसेच त्रिमूर्ती सोसायटीचे अध्यक्ष गोविंद परभणे, सुरेश देशपांडे, अरविंद चौधरी, तरले, भांबरे, भालेराव इत्यादी मान्यवरांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता। जनार्दन परशुराम म्हात्रे आमचे शाखा प्रमुख, आमच्या महिला आघाडी आणि त्याचप्रमाणे आमच्या त्रिमूर्ती सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक, आम्ही ही स्वच्छता अभियान सकाळी 8 वाजेपासून सुरुवात केली। तर शिवाजी पथ क्रमांक 1, शिवाजी पथ क्रमांक 2 त्रिमूर्ती सोसायटी, पांडुरंग सदन आणि राजवैभव, त्याचप्रमाणे रागाई मंदिरापासून तर ओम भोलेनाथ कृपा इथे ह्या स्वच्छता अभियानाचं समाप्ती होणार आहे। मी सर्व नागरिकांना एक विनंती करेल की जसे आपल्या सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरती उतरून झाडू मारतायत, त्याचप्रमाणे प्रत्येक सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी जे पदाधिकारी असतील त्यांनी आपली सोसायटी कशी आपल्याला स्वच्छता ठेवता येईल आणि लहान मुलं किंवा वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक असतात यांना रोगराई होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर रोगराई आपल्या ह्या विभागात होणार नाही। वृत्तपत्र
वाचनालय सुरू करण्याची मनसेची मागणी. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रातील मोफत वाचनालय अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने ते वाचनालय त्वरित सुरू करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष सुभाष कदम यांनी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी SB राठोड यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्र वाचनालय बंद असल्याने नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे. वाचनालय सुरू करावे यासाठी ही मागणी करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे म्हणून प्रशासनाकडे निवेदन पाठवले होते, परंतु अद्यापही प्रशासनाने लक्ष न दिल्याने मनसेचे विभाग अध्यक्ष सुभाष कदम यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्याभरात वृत्तपत्र वाचनालय सुरू न झाल्यास ह प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या केबिनला टाळा लावू असेही कदम यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह प्रभाग क्षेत्र कार्यालय या इमारतीमध्ये महापालिकेचे वृत्तपत्र वाचनालय आहे. गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून हे वृत्तपत्र वाचनालय बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिक, वृत्तपत्र वाचक तसेच ज्येष्ठ नागरिक यांची भयंकर गैरसोय होते. महापालिकेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर विभाग क्रमांक 6च्या वतीने दिनांक 25/8/2014 रोजी एक निवेदन दिलं होतं की सदरचं वृत्तपत्र वाचनालय आपण लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये प्रशासनाने कोणतीही दखल या बाबतीत घेतली नाही. म्हणून आज आम्ही पुन्हा एक निवेदन महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये वृत्तपत्र वाचनालय जर सुरू करण्यात आले नाही तर ज्याप्रमाणे सदरच्या वृत्तपत्र वाचनालयाला टाळे लागलेले आहेत त्या पद्धतीचे टाळे आम्ही ह प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या कॅबिनला लावू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. हे बातमीपत्र इथे संपले. नमस्कार.